27 जानेवारीला जरांगेंनी गुलाल का उधळला असा सवाल बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केलाय। तेव्हा 100% आरक्षण मिळाल्याचं जाहीर केलं। मनोज जरांगे यांच्या संदर्भात बबनराव तायवाडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दर 15 दिवसांनी जरांगेंची नवी मागणी असते असं देखील तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। जानेवारीला जेव्हा त्यांनी आंदोलन संपवलं होतं आणि गुलाल उधळला होता तेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आम्हा सर्व मराठ्यांना 100% आरक्षण मिळालं, सर्व हे झालं। तर आणि आता या एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांची भूमिका कशी काय बदलत आहे याच्याकडे आता समाज, पूर्ण महाराष्ट्रातील जनता ही संभ्रमाने बघताय की यांना ॲक्च्युली काय हवं आहे आणि काय नाही आहे। कारण आता याच्यापूर्वी 4-5 वेळा असं झालं की त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आणि त्या अल्टिमेटमची शेवटची तारीख आली की पुन्हा ते कुठेतरी नरमता घेतात, मागे घेतात आणि मग नव्यानेच काहीतरी नवीन मागणी घेऊन पुढे येतात। म्हणजे दर 15 दिवसांनी जर एक नवीन मागणी पुढे येत असेल तर सरकारला सुद्धा प्रश्न पडतो आणि समाजाला सुद्धा प्रश्न पडतो। सर्वच काही आंदोलनकर्त्याच्या म्हणण्याने थोडी होते 40 ते 50,000 1 लाखापर्यंत आक्षेप आलेला आहे। त्याला वेळ लागत असतो, तेवढा वेळ आपल्याला सरकारला एखादी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता जेवढा वेळ आवश्यक असतो तेवढा वेळ त्यांना सरकारला द्यावाच लागतो। आपल्या मनाने सरकार चालत नाही, तर सरकार आणि आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी मध्यबिंदू काढावा लागतो। तर आज होणाऱ्या अधिवेशनावर तसंच जरांगेंच्या आंदोलनावर छगन भुजबळांसह इतरही काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात, बघूया आपण। आरक्षण टिकावं यासाठीच हे बिल तयार करण्यात आलेलं आहे आणि विशेषतः अनेक माजी हायकोर्टाचे न्यायमूर्ती यांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। त्याच्यामुळे अशी अपेक्षा आहे की त्यांनी ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला असेल। अर्थात अजूनपर्यंत आमच्या हातामध्ये तर तो प्रस्ताव जो काय आहे बिल की ज्याचं रूपांतर जे आहे कायद्यात करायचं आहे विधानसभेत, ते अजून आमच्या हातात आलेलं नाही।